चॅट जीपीटी कडे एक नवीन तंत्रज्ञान केवळ एवढ्यानी बघण्यापेक्षा इट इज अ बिगिनिंग और डॉन ऑफ न्यू इरा असं आपल्याला म्हणता येईल। चॅट जीपीटी हा नॉलेज इकॉनॉमीला प्रचंड मोठा धक्का देणारं तंत्रज्ञान आहे की गुगललाच धक्का पोहोचेल अशी ताकद चॅट जीपीटी मध्ये आहे का? जशी तंत्रज्ञान पुढे जाईल तसे वापरणारे, गैरवापर करणारे आणि त्याला चाप लावणारे हे पण पुढे त्यांना जावंच लागेल। तर त्यामुळे मला वाटतं ही सगळी एक वेगळ्या प्रकारची इव्होल्यूशन आहे जी बायोलॉजिकल इव्होल्यूशनला खूप वेगाने मागे टाकून पुढे चालली आहे। व्यक्ती आणि वल्ली हे जे पुलंचं पुस्तक आहे याच्यातली पुढची वल्ली ही पुल नावाची व्यक्ती लिहिणार नाही, ते कम्प्युटर लिहिल। तर इंडस्ट्री 4 हे आता मागे पडत जाणार आहे आणि इंडस्ट्री 5 हे येईल। त्याच्यामधल्या कोबॉट मधलं चॅट जीपीटी आणि हायब्रिड मॉडेल हे मोठ्या वेगाने पुढे जाईल आणि त्याचा हा एक मोठा टप्पा आहे, याच्यात काही शंकाच नाही। दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध। थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा। आपण वेगवेगळ्या लेऑफ्सबद्दल बोललो, त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट अशी घडते की चॅट जीपीटी सारखे क्रांतिकारी म्हणावे असे तंत्रज्ञानातले इनोव्हेशन्स येत आहेत। फार पूर्वी IBM वॉटसन आलं होतं, आता चॅट जीपीटी आलंय। गेले महिना दीड महिना खूप चर्चा आहे सगळीकडं, काय होईल कसं होईल। तुम्ही या सगळ्या क्षेत्रात काम केलंय, चॅट जीपीटी या इनोव्हेशनकडे तुम्ही कसं बघता? चॅट जीपीटी बद्दल हवा खूप आहे आणि कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये होतं ती हाईप सायकल इट इज फॉलोइंग, की पहिल्यांदी त्याबद्दल अनभिज्ञता असते, मग त्याच्यानंतर खूप कमी काळामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होते। असं वाटायला लागतं की आता यापुढचं सगळं म्हणजे चॅट जीपीटी। मग त्याची रिअलायझेशन होतं की असं काही इतकं नाहीये, मग ते झपाट्याने खाली येतं आणि मग स्टेबल होतं। तर आपण आत्ता त्या अप सायकलमध्ये आहोत की म्हणजे 30 नोव्हेंबरला ते लॉन्च झालं, 30 नोव्हेंबर 22, आणि त्याच्यानंतर 5 दिवसामध्ये 10 लाख लोकांनी त्याचा वापर केला। तर त्यामुळे ते एकदम त्याची हवा झाली आणि त्याच्यानंतर ज्या आता 2 महिने 2.5 महिने होऊन गेले आणि त्याच्यामध्ये असं लक्षात यायला लागलंय की ह्याच्यात पोटेन्शियल तर खूप आहे, त्याच्याबद्दलचे एक्साइटमेंट प्रचंड आहे, पण काही महिन्यामध्ये दिस विल कम डाऊन आणि इट विल स्टेबिलाइज। दिस हॅज हॅपन्ड विथ ऑल टेक्नॉलॉजीज, सो चॅट जीपीटी इज नॉट एन एक्सेप्शन। त्याच्यामध्ये दावोसमध्ये पण आत्ता त्याची चर्चा खूप झाली। पॉल क्रुगमन सारखा इकॉनॉमिस्ट म्हणतोय की चॅट जीपीटी हा नॉलेज इकॉनॉमीला प्रचंड मोठा धक्का देणारं तंत्रज्ञान आहे। एवढंच काय, आता गुगलनी कोड रेड म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली की गुगललाच धक्का पोहोचेल अशी ताकद चॅट जीपीटीमध्ये आहे का? तर मुळामध्ये हे आत्ता तर काही कॉम्पिटिशन नाही आहे। ॲज वी ऑल नो, चॅट जीपीटी इज नॉट ए सर्च इंजिन, इट इज लॉट ऑफ डेटा। त्याच्यामध्ये 175 बिलियन एवढे डेटा पॉईंट्स त्याच्यामध्ये भरले, मिलियन एवढे त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि त्याच्यातनं तो उत्तर देऊ शकतो। सुपर कम्प्युटिंग आहे त्याच्यामध्ये, फास्ट आहे, एफिशियन्सी आहे, सगळं आपण जाणतो। तर सर्च नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आत्ता गुगलला अजिबात धोका नाही। त्याच्याहीमध्ये असं झालंय की ते 2021 पर्यंतचाच डेटा भरलाय। त्यामुळे माझ्या मनात येऊन गेलं पुणेरी असल्यामुळे की हे 21 अपेक्षित आहे, 21च्या पुढचं सगळंच अनपेक्षित आहे चॅट जीपीटीला। त्यामुळे अजूनही ते त्याच लेवलला आहे आणि समजा आपण चॅट जीपीटीला विचारलं की व्हॉट इज द टाइम नाव, तर इट कांट टेल, कारण तो डेटा भरलेला नाहीये। आत्ता किती वाजले हे अर्थातच 21च्या आधीचा डेटामध्ये नाही, त्यामुळे ते आत्ताची तारीख सांगू शकणार नाही। किंवा त्याला जोशीमठ याच्याविषयी काही विचारलं तर दॅट डेटा इज नॉट देअर, पण ते गुगलमध्ये आहे। तर त्यामुळे गुगल इज अ सर्च इंजिन आणि चॅट जीपीटी इज नॉट अ सर्च इंजिन। इट कॅन क्रिएट थिंग्स, इट कॅन क्रिएट लॉट ऑफ वंडरफुल थिंग्स, पण हे दोन पॅराडाईमच वेगळे आहेत। सो ते आता बाकी टेक्निकॅलिटीज आपण बहुतांशी लोक जाणतो, ते मायक्रोसॉफ्ट ॲझूरवर आहे, ते GPT 3.5 टेक्नॉलॉजीवरनं आलेलं आहे आणि जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर असं त्याचं फुल फॉर्म आहे वगैरे। सामान्य माणसाला सांगायचं असेल एका वाक्यात 21 अपेक्षित सारखं, तर चॅट जीपीटी नक्की काय आहे, काय करतं आणि काय करू शकत? सो चॅट जीपीटी याचा अर्थ तुम्हाला काहीही प्रश्न पडला किंवा काही तुम्हाला तयार करून हवं असेल तर आपण विचारणे। सिंपल भाषेत सांगायचं तर आपण एखादी ईमेल कंपोज करतोय तर त्याच्यामध्ये पुढचे 4 शब्द आपल्याला ईमेल सजेस्ट करतो, किंवा आपण समजा म्हटलं की आज तुम्ही मला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवलं याबद्दल, आणि पुढचं ते आपोआपच येईल की मी तुमचा आभारी आहे। तर हे जे आपोआप आपल्याला फीड केलं जातं, या प्रकारच्या गोष्टी खूप मोठ्या लेवलवर, खूप इंटेलिजंट लेवलवर म्हणजे चॅट जीपीटीचं चॅटबॉट। त्यामुळे आपल्याला काय म्हणायचं आहे, लिहायचं आहे, उत्तर द्यायची आहेत याच्यासाठी असिस्ट करणारा
इट्स ऑलमोस्ट लाईक अलेक्सा अँड सिरी, फक्त खूप प्रचंड इंटेलिजंट आणि अनेक प्रकारचा डेटा 2021 पर्यंत त्याच्याकडे आहे असा चॅटबॉट म्हणजे ChatGPT. या ChatGPTवरनं लोक म्हणजे शाळेतले निबंध लिहित आहेत, एखाद्या लेखकाच्या भाषेमध्ये काहीतरी लिहून घेत आहेत. MBAची टेस्ट एका प्रख्यात विद्यापीठाची त्या ChatGPTनं मनुष्यासारखी दिली. तर नक्की ChatGPT कुठल्या कुठल्या क्षेत्रात उपयोगाला आहे, कुठं कुठं पॉझिटिव्ह बदल करू शकतं आणि कुठं कुठं डिझास्टरच ठरू शकतं. राईट. सो अनेक हे जे हाईप सायकल आपण म्हटलं, त्या हाईप सायकलमध्ये बरेचसे लोकांनी म्हटलं की आता म्हणजे युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, टीचर्स सगळे बंद पडतील. तर मला ते थोडं विनोदी वाटलं ॲक्च्युली. आणि अनेक निबंध लिहू शकताय. तू म्हटलंस तसं की MBAची टेस्ट होऊ शकते. मी तर आत्ता बघितलं की UPSCच्या काही अत्यंत ट्रिकी प्रश्नांच्या मेन्समधले उत्तरं फार सुंदरपणे त्यांनी दिली आहेत. सो उपयुक्तता भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये अचानक लोकांनी म्हणायला लागले की याचं डिझास्टर्स पार्ट विल बी की शिक्षकांना आता काही काम उरणार नाही. तर आपण हाही विचार करून बघू की पहिल्यांदा जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा आम्ही लॉक टेबल्स वापरायचो. मग कॅल्क्युलेटर आले. मग लोकांची ओरड सुरू झाली की कॅल्क्युलेशनची ताकदच लोकांची कमी होईल. मग कम्प्युटर आले, मग YouTube आलं, मग गुगल आलं, मग स्मार्टफोन आला. ह्यानी काही फारसं बिघडलेलं नाही आहे. तर ChatGPT इज अ ग्रेट असिस्टन्स आणि इट विल नॉट सबस्टिट्यूट गुड टीचर्स. एवढं होईल की टीचर्सना दे विल हॅव टू स्टेप अप टू द प्लेट. टीचर्सना अधिक सक्षम स्वतःला बनवायला लागेल की आपण प्रश्न असे टाकले पाहिजेत की ज्याच्यामुळे ChatGPTचं उत्तर आपल्याला लगेच कळेल की हे माणसाने लिहिलं आहे का नाही. म्हणजे ज्याला ट्युरिंग टेस्ट म्हणतात. ॲलन ट्युरिंग हा जो प्रख्यात AIचा फाउंडर म्हणून समजला जातो, तर त्यांनी असं म्हटलं होतं, आणि हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट आहे, की एखादी गोष्ट ही कम्प्युटरनी केलेली आहे का माणसानी केलेली आहे हे आपल्याला नुसतं त्याचं आउटपुट पाहून समजलं नाही तर ती कृती ही ट्युरिंग टेस्ट पास करते. तर आत्ताचे ChatGPT इज टचिंग दॅट पॉईंट की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही की हे माणसाने लिहिलं आहे का नाही, आणि हे शिक्षकांच्या बाबतीमध्ये होणार आहे. तर ह्या प्रकारच्या डिझास्टर्स एरियाजमध्ये ते जाऊ शकतं. अनेक प्रकारचे कॉन्टेंट जनरेशनचे जॉब्स आहेत किंवा इव्हन मीडियामधले आहेत. या सगळ्यामध्ये दे विल बी लॉट ऑफ डिस्ट्रप्शन्स. आणि युजफुलनेस आपण ऐकतोच आहोत त्याच्याविषयी की हे तू म्हटलास तसं निबंध लिहून होतील, कविता लिहून होतील, म्युझिक लिहून होईल. या प्रकारच्या अनेक गोष्टी इव्हन DALL-E 2 म्हणून जे त्याचं प्रिकर्सर आहे त्यांनी पण केलेलं आहे ओपन AIच्या, की तुम्ही नुसतं शब्दचित्र सांगा आणि ते ॲक्च्युली छान चित्र तुम्हाला काढून देतं. आणि हे कळत नाही की हे एखाद्या मानवाने केलेलं आहे का कम्प्युटरने केलेलं आहे. आणि सगळ्यात सोपा उपाय वापर म्हणजे की प्रेयसीला लिहायचं असेल तर एखादी छान कविता, प्रेमकविता लिहून मिळेल आणि तिला आवडू पण शकेल. त्यामुळे हे सगळे त्याचे खूप सिंपल वापर आहेत. खूप चर्चा झाल्यामुळं एक भाग असा दिसतो की याची ॲडॅप्टेबिलिटी वाढू शकते. म्हणजे IBM वॉटसन आलं तेव्हा ते शेवटच्या माणसापर्यंत समजणं, त्याचा काहीतरी वापर करायचा, त्याच्यापेक्षा खूप कमी वेळात ChatGPT हे कॉमनरपर्यंत पोहोचल्याचं निदान आत्ता तरी दिसतंय. मग समजा ChatGPT ॲडॅप्ट होणार असेल तर ChatGPT सहज जग कसा असेल, कुठल्या करिअरच्या संधी असतील, कुणाचे करिअर ऑब्सोल्यूट होतील, माणसाचं जगणं कसं बदलेल. सो मी आत्ता इमिजिएटली ChatGPTचा वापर करिअर म्हणून कसा करता येईल हे मी आधी सांगतो. की मला असं दिसतंय की 3 एरियाज खूप असे आहेत की ज्याच्यामध्ये ChatGPT वापरून तुम्ही इमिजिएटली पैसे कमवू शकता किंवा बिझनेस करू शकता. पहिला आहे तो म्हणजे की कस्टमर सर्व्हिस. FAQs जे असतात तर ते जर ChatGPTला आपण फीड केलेले आणि त्याचा वापर करून जर आपण सर्व्हिस दिली तर त्याने खूप सोपं होईल काम. दुसरा एरिया आहे तो कॉन्टेंट क्रिएशन. डिजिटल मार्केटिंगमध्ये ह्याचा टूल म्हणून खूप छान वापर करता येईल. आणि तिसरा आहे तो काही टेम्पररी काळापुरताच, विवक्षित काळापुरता राहील, आणि तो म्हणजे की अनेक लोकांना ChatGPT कसं वापरायचं ह्याच्याविषयी थोडंसं अडचण येत असेल तर त्यांना मदत करण्याचं ट्रेनिंग देणे कॅन ऑल्सो बी अ बिझनेस. की आम्ही ChatGPT तुम्हाला शिकवतो, याच्यासाठी अनेक लोक फी भरायला तयार होतील. तर या 3 एरियाज तर आपल्याला नक्की करता येतील. परंतु ChatGPT आणि सर्च हे जेव्हा एकत्र होईल, ते हायब्रिडबद्दल ऑलरेडी बोलणं चालू आहे, आणि ChatGPT 4 असं व्हर्जन मार्चमध्ये मायक्रोसॉफ्टचा विचार आहे, ते बिंगला जोडून करायचा विचार आहे. असं जर का काही झालं तर त्यांनी मात्र खूप मोठे बदल घडतील, कारण त्यात सर्च पण असेल आणि सुपर कम्प्युटर पण असेल. आणि मग त्याच्यामध्ये असणारे ऑपॉर्च्युनिटीज हे परत
जे आपण म्हटलं की येलो झोन जे आहेत ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि ह्युमन इमोशन्स लागतात याच्यामध्ये खूप राहतील, परंतु रिपिटेटिव्ह पार्ट असणारे परत ट्रान्झॅक्शनल पार्ट जातील. ट्रान्सफॉर्मेशनल एरियाजमध्ये आपल्याला चांगलं वापर करता येईल, पण त्याला थोडा वेळ आहे, कदाचित 6-7 महिने आहेत असं आपण म्हणू. आणि तोपर्यंत हाईप पण कमी झालेला असेल आणि इट विल बिकम मोर स्टेबल. तर स्टेबल झाल्यानंतर इट विल बिकम अ वंडरफुल टूल. म्हणजे आय थिंक वी शुड ऑल वेलकम ChatGPT, लुक फॉरवर्ड टू ChatGPT 4 आणि यूज इट रादर दॅन ब्लेमिंग इट फॉर लॉस ऑफ जॉब्स. असं कुठलंही टूल आल्यानंतर टूल ताकदवान असतंच, म्हणजे अणुबॉम्बही ताकदवान होताच, पण तो कुठं कसा वापरायचा हे शेवटी मनुष्य ठरवतो. तर ChatGPT किंवा AI इतकं पॉवरफुल झाल्यामुळं माणसाला अजून क्रिएटिव्ह व्हावं लागेल का, अजून इंटलेक्च्युअली सुपिरियर व्हावं लागेल का, माणसांवरती ॲज अ ह्युमन बिईंग याचा काय परिणाम होईल? मला असं वाटतं की आपण हे गुगलच्या वेळेला पण बोललो होतो आणि मी त्याला Google++ असा एक टर्म वापरतो की सर्व शिक्षकांना आता गुगल राहून चालणार नाही, दे विल हॅव टू बिकम Google++. तर याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं उत्तर शोधणं हे सोपं असतं, पण योग्य प्रश्न विचारणं खूप अवघड आहे. काही झालं तरी ChatGPTला काही इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे आणि शेवटी इनिशिएट ही ॲक्शन माणूस करणार आहे की ChatGPTला नेमकं काय विचारायचं हे माणूस ठरवणार आहे. ते जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत आय डोंट थिंक दिस इज अ थ्रेट. तर त्यामुळे प्रश्न योग्य विचारणे हे वाटतं तेवढं सोपं नाही आणि ते विचारण्यामध्ये खरा IQ आहे, ज्याला इंटेलिजन्स आपण म्हणू, की योग्य प्रश्न विचारला तर यू कॅन पुश द एनव्हलप आणि त्यांनी प्रगती जास्ती होते. उत्तरं मिळत राहतात, उत्तरं आहेत ती गुगलवर पण मिळतात, 4 ठिकाणी विचारलं की मिळतात. तर माहिती मिळवणे किंवा त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारण्याची कला हे जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत काही फारसा इश्यू नाही आहे. आणि सर्व तंत्रज्ञानाबाबत हीच गोष्ट घडलेली आहे. जसं हाईप सायकल घडलेली आहे तसंच त्याचे गैरवापर पण झालेले आहेत, फ्रँकेनस्टाईन पण तयार झालेले आहेत. तर ChatGPT ऑर एनी अदर व्हर्जन ऑफ ChatGPT विल पोज द सेम थ्रेट. पण मला नेहमी एक आवडत आलेलं वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं की त्यांनी आता 26 जानेवारी पण आहे की उत्तम घटना राज्यघटना, की ती फ्रेंच राज्यक्रांती आणि ब्रिटिश पार्लमेंट आणि अमेरिकन अध्यक्ष या सगळ्यावरनं खूप मोठा अभ्यास करून त्यांनी जी तयार केली. तर ती राज्यघटना तयार झाल्यानंतर त्यांना कोणीतरी असं सहज विचारलं की ही घटना किती चांगली आहे आणि त्यावर त्यांना उत्तर साधारण अपेक्षित होतं की आम्ही एवढ्या सोर्सेसकडनं केलं आहे, अभ्यास पूर्ण आहे. त्यांनी एक सिंपल उत्तर दिलं, ते मला वाटतं ChatGPTला पण लागू आहे. ते म्हणले की ही राज्यघटना तितकी चांगली आहे जितकी ती वापरणारी माणसं चांगली आहेत. त्यामुळे ChatGPT किती वाईट आहे चांगलं आहे हे ज्यांनी वापरायचं त्यांच्या हेतूवर अवलंबून आहे. त्याचा हेतू जर का चांगला असेल तर ChatGPT विल बिकम एन ओपन एंडेड वंडरफुल असिस्टंट टू अस. आणि अदरवाईज ऑफकोर्स देर आर लॉट ऑफ बॅड थिंग्स दॅट कॅन हॅपन विथ ChatGPT. ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर्नी आहे, म्हणजे प्रवास आहे की जो अगदी बेसिक पासून सुरू झाला आणि आज ChatGPT पर्यंत येऊन थांबलाय, या सगळ्या प्रवासात ChatGPTचा जो माइलस्टोन आहे याला तुम्ही किती महत्त्व द्याल? आणि आत्ता असं दिसतंय की हे कॉन्व्हर्जंट जग होणार आहे की AI कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं कायम बरोबर राहणार. मग तो अगदी यूट्यूबचा अल्गोरिदम असेल रेकमेंडेशनचा, ते तिथंपासून ChatGPT पर्यंत असेल. तर या कॉन्व्हर्जंट जगामध्ये काय काय घडायला हवं आणि घडते असं तुम्हाला वाटतं? सो ह्या सगळ्या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यामध्ये लाखो लोकांचं जीवनावर इम्पॅक्ट हा अत्यंत कमी काळामध्ये होतो. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी. तर पूर्वीच्या कालखंडामध्ये या प्रकारच्या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज एका वेळेला एक असायची. त्याला S सायकल असं म्हटलं जातं की एकदम झपाट्याने वर जाणारी सायकल, याला म्हणायचं S सायकल. असं समजा आपण म्हणू की काय अणूच्या बाबतीमध्ये आहे, फिजिक्सच्या बाबतीमध्ये असं, किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीमध्ये अशी S सायकल होती. आत्ताचं वेगळेपण असं आहे की अशा अनेक S सायकल्स एका वेळी घडत आहेत. तर हे जे घडतंय त्यामुळे खूप मोठे बदल होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं गुगल 25 वर्षापूर्वी होतं त्याच कस्पवर आपण आता ChatGPTमुळे आलेलो आहोत. इव्हन दो आपण हे लक्षात ठेवूया की गुगल आणि ChatGPT आत्ता पूर्णपणे वेगळं भिन्न त्यांचे हेतू आहेत, पण ते जेव्हा एकत्र होतील, हे हायब्रिड मॉडेल इज जस्ट मॅटर ऑफ टाइम. तर ते झाल्यानंतर मात्र जी प्रगती होईल ती, ज्याला इंडस्ट्री 5.0 असं आपण 1.5 वर्षापूर्वी म्हटलं, की ज्याच्यामध्ये 2 ब्रांचेस आहेत. एक आहे बायो इकॉनॉमीवर आधारित आणि दुसरं आहे ते कोबॉटवर आधारित. तर ही जी क्रांती आहे ही कोबॉटच्या दिशेने चाललेली आहे. तर इंडस्ट्री 4 हे आता मागे पडत जाणार आहे आणि इंडस्ट्री 5 हे येईल. त्याच्यामधल्या कोबॉटमधलं ChatGPT आणि हायब्रिड मॉडेल हे मोठ्या वेगाने
पुढे जाईल आणि त्याचा हा एक मोठा टप्पा आहे, ह्याच्यात काही शंकाच नाही. म्हणजे पुनरावृत्तीची चूक मान्य करून नक्की कोबॉट हा काय प्रकार आहे आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये त्याचा काय यूज असेल हे थोडं समजावून सांग. सो कोबॉट याचा अर्थ की ह्युमन आणि बॉट किंवा रोबॉट किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र काम करतील. म्हणजे त्या एखाद्या कृतीमधला ट्रान्झॅक्शनल रिपिटेटिव्ह एकजिनसी काम जे आहे ते रोबॉट करेल आणि त्याच्यामधलं नाविन्यपूर्ण जे असेल किंवा ज्याच्यामध्ये प्रतिभा लागते किंवा ज्याच्यामध्ये चूक करायला वाव आहे अशा गोष्टी हा माणूस करेल. याला म्हणायचं कोबॉट. तर रोबॉट आणि माणूस एकत्र काम करणारं म्हणजे कोबॉट. तर ही कोबॉट ही इंडस्ट्री 4 पुढे घेऊन जाणारं तंत्रज्ञान आणि हे एक ब्रांच आहे. दुसरी जी आहे ती बायो इकॉनॉमी आहे, ज्याच्याबद्दल मला वाटतं एक मध्ये इथेनॉलच्या बद्दलचा एक कार्यक्रम पण तू केलेला आहेस. त्याच्यामध्ये क्रिस्पर कॅस9 किंवा क्रेग व्हेंटरची सगळी टेक्नॉलॉजी, DNA स्ट्रँड आपण उघडून त्याच्यामध्ये बदल जे जेनेटिक इंजिनिअरिंगनी करतो, या सगळ्या गोष्टींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल त्या दिशेने होणार आहे, जो बायो साईडनी होणार आहे, म्हणजे जेनेटिक साईडनी होणार आहे. सो एक जेनेटिक साईडनी आणि एक रोबॉट साईडनी असे 2 इंडस्ट्री 5.0चे मोठे पिलर्स आहेत. तर ह्या पिलरच्या मधलं आपण जंक्शन पॉईंटला आहोत आणि म्हणून ChatGPTकडे एक नवीन तंत्रज्ञान केवळ एवढ्यानी बघण्यापेक्षा इट इज अ बिगिनिंग ऑर डॉन ऑफ न्यू इरा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू साऊंड ड्रमॅटिक, पण इंडस्ट्री 5 मधलं हा एक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण 25 वर्षापूर्वी गुगलबाबत बोलत होतो की ह्यानी एकदम आमूलाग्र बदल घडेल. या कोबॉटमध्ये ज्यावेळी माणूस अधिक चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञान वापरतो त्यावेळी ती गोष्ट इव्हॉल्व्ह होती असं म्हणतात. उदाहरण कायम बुद्धिबळाचं, म्हणजे चेसचं दिलं जातं की तिथं सुपर कम्प्युटर आले, त्यांनी त्या वेळेच्या जगज्जेत्यांना हरवलं आणि आता सगळे जगज्जेते त्यांच्या अभ्यासासाठी सुपर कॉम्प्युटर्सचा वापर करतात. मग सगळ्या चाली म्हणजे इट्स अ बिग डेटा की कुठल्या मूवला काय समोरची मूव येते. तर अधिक प्रतिभावान, अधिक बुद्धिवान खेळाडूंना जसं व्हावं लागलं तसं सगळ्याच क्षेत्रांमध्ये अधिक प्रतिभा, अधिक क्वालिटी ऑफ वर्क हे फक्त स्टेपअप शिक्षकांना व्हायला न लागता सगळ्या समाजाला व्हावं लागेल का टू गो बियॉन्ड अँड अबोव्ह टेक्नॉलॉजी? ॲब्सोल्युटली. आय थिंक तुझ्या प्रश्नामध्येच उत्तर आहे की जसं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आपण म्हणतो तसं सर्व क्षेत्रामध्ये हे घडेल आणि त्याच्यासाठी त्या क्षेत्रातल्या लोकांना ते आत्मसात करायला लागेल, त्याच्यावर स्वार व्हायला लागेल. तर हे फक्त IT साठी नाही आहे. जसं आपण आधी पण खूप वेळा बघितलं की इंडस्ट्री 4 हे फक्त IT आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी नाही, ते सर्वच गोष्टींमध्ये आहे आणि त्याची बरीच उदाहरणं आधी देऊन झालेली आहेत. त्यामुळे मी पण पुनरुक्तीचा दोष पत्करत नाही, पण ते करायला भाग पाडेल, टेक्नॉलॉजी आपल्याला ते करायला भाग पाडेल. आणि जसं चेसचं उदाहरण तू दिलंस, तर चेसच्या बाबतीमध्ये अजूनही चेस खेळणं मुलांनी सोडलेलं नाही आहे. लोक अजूनही चेस खेळतात, त्याचा आनंद उपभोगतात. तसं ChatGPT आलंय म्हणून आता लेखनच बंद पडेल असं नाही. आता काय 2017मध्ये गेम ऑफ थ्रोन्स ह्याचे पहिले 5 चॅप्टर हे कम्प्युटरने लिहिलेले होते, पण म्हणून गेम ऑफ थ्रोन्स बंद पडलं नाहीये. मी मध्ये एकदा गमतीने असं म्हटलं होतं, आता मला वाटतं ते खरं होईल, की व्यक्ती आणि वल्ली हे जे पुलंचं पुस्तक आहे याच्यातली पुढची वल्ली ही पुलं नावाची व्यक्ती लिहिणार नाही, ते कम्प्युटर लिहिल. आणि अशी वेळ येईल की फक्त फिशिंगलाच फसणारे वापर करणारे लोक हेच नाही तर सगळेच जण, मराठी ज्यांची चांगली आहे अशी लोक सुद्धा हे सांगू शकणार नाहीत की हे खरंच अप्रकाशित पुलं साहित्य आहे का हे ChatGPTने लिहिलेलं आहे. तर म्हणजे हे तपासण्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्टेप पुढे राहावं लागेल. उदाहरणार्थ टर्निटिन नावाची एक कंपनी आहे आणि ते काय करतं तर वाङ्मय चौर्य, प्लेगियरिझम जे आहे, तर त्यामुळे की 4 ठिकाणून आपण काहीतरी घेतलं आणि माझा हा पेपर आहे असं सबमिट केलं, तर हे न होण्यासाठी असणारी ती कंपनी आणि त्यामुळे अर्थातच त्यांची खूप चलती आहे. तर टर्निटिनला सुद्धा आता हे समजून घ्यायला लागेल की हे जे काय आपण वाङ्मय चौर्य रहित असं हे लेख आहे असं म्हणताना ते ChatGPTने तर केलं नाही आणि हे तपासण्यासाठी त्यांना एक स्टेप पुढे जायला लागेल. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की कोणीतरी तुम्ही जर ChatGPT प्रेमकविता लिहायला वापरलं तर हे लक्षात घ्या की तुमची प्रेयसी टर्निटिन वापरून ते चेक करेल की हे तुम्ही लिहिलंय का कम्प्युटरने लिहिलंय. त्यामुळे सगळ्याच बाजूनी हा चोर पोलीसचा खेळ चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जशी तंत्रज्ञान पुढे जाईल तसे वापरणारे, गैरवापर करणारे आणि त्याला चाप लावणारे हे पण पुढे त्यांना जावंच लागेल. तर त्यामुळे मला वाटतं ही सगळी एक वेगळ्या प्रकारची इव्होल्युशन आहे जी बायोलॉजिकल इव्होल्युशनला खूप वेगाने मागे टाकून पुढे चालली आहे. सो इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ इट. शेवटचा प्रश्न की एका बाजूला इकॉनॉमिक सायकल्स चालू आहेत, तेजी, मंदी, ले ऑफ, मग खूप लोकांना रिक्रूट करणं, आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान मात्र प्रचंड वेगानं
आपल्या आपल्या गतीनं, की जे कदाचित आर्थिक सामाजिक गतीपेक्षा वेगळी आहे, धडका मारतंय. तर या सगळ्याकडं म्हणजे पहिल्या भागातल्या लेऑफ्स, जॉब्स आणि आत्ताचं ChatGPT या सगळ्याकडे समजा समग्रपणे बघायचं ठरवलं तर काय तुम्हाला दिसतं आणि ह्यात राहणारी लोक म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की याच्याकडे आपल्याला पॉझिटिव्हली बघण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपण त्याच्याबाबत फार डिबेट करू शकू असं मला वाटत नाही. याचं कारण असं की वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ इट अँड वी आर इंडिव्हिज्युअली अ व्हेरी स्मॉल पार्ट. तर द बेस्ट थिंग इज टू ॲक्सेप्ट की द चेंजेस आर गोइंग टू हॅपन आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः हे टिकून कसं राहिलं पाहिजे आणि इतरांना मदत कशी केली पाहिजे. नेहमीचं हे उदाहरण दिलं जातं की विमानामध्ये तुम्ही आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा आणि इतरांना लावा, म्हणजे त्यांना मदत करा. तर हेच आपण आत्ताच्याही काळामध्ये वापरायला पाहिजे. आणि इकॉनॉमिक किंवा सोशल हा जो एक ॲक्सिस आहे आणि टेक्नॉलॉजीचा ॲक्सिस आहे याच्यामध्ये नक्कीच अंतर पडलेलं आहे. आणि म्हणजे मला एकदम सुचलं असं की मॅग्नेटिक पोल आणि जॉग्राफिकल पोल याच्यामध्ये असणाऱ्या अंतरामुळे पृथ्वी फिरते आणि जीवसृष्टी जागी आहे. तर अशाच तऱ्हेचं की आपण त्याच्यावर काही लोक त्याच्यामध्ये गटांगळ्या खाणार आहेत, काही लोक त्याच्यामध्ये तरणार आहेत आणि स्वार होणार आहेत. तर माझं अर्थातच सर्व लोकांना अपील माझ्या सकट असं आहे की IQच्या पेक्षा सुद्धा EQ, इमोशनल कोशंट, ॲडॅप्टेबिलिटी कोशंट, मल्टिपल फील्ड्स हे सतत आणि कंटिन्युअस लर्निंग याच्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. तो जो वेग आहे तो आपल्याला थांबवता येणार नाही. लेट्स ॲक्च्युली मेक यूज ऑफ इट. लेट्स बी द क्रिएटर्स रादर दॅन पीपल हू आर सफरिंग फ्रॉम आयदर इंडस्ट्री 5, 4 किंवा ChatGPT किंवा अन्य कुठलंही तंत्रज्ञान जे उद्या येऊ घातले. केळकर सर, तुमचे खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे अत्यंत क्रिस्प आणि जे घडणार आहे, जे घडू शकतं त्याच्याविषयीची चर्चा आपल्याबरोबर झाली. पुन्हा पुन्हा भेटत राहू, पण आज वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.